नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज 21 नोव्हेंबर हुतात्मा दिन। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात जात हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवादही साधलाय। पाहूयात काय म्हणालेत एकनाथ शिंदे। आणि संयुक्त महाराष्ट्राचा सहजासहजी मिळालेला नाही, त्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो। 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 21 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो। आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। 65-66 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जे काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जे काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात। आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही, तर मुंबईची प्रगती, मुंबईची कीर्ती, मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली। ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। सर, कालच तुम्ही दिल्लीवरून परतला, तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही। आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे, आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना। तर सगळ्यांना तुम्हाला तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।